येस, पहिला चेंडू मैदानावरती, डाव्या हाताचा फलंदाजी मार्क वरती असणार करण. अतिशय सुरेख खोदून काढण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू. या बॉलला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू टोलवला. एक पलून काढल्या, 2 धावसंख्या, 2 धावसंख्येबरोबर 2 धावसंख्येनं धावसंख्येचा अगदी इथं मात्र मुहूर्त झाला. सलामीला आलेला हा गोलंदाज फलंदाज मात्र फलंदाजी करताना दिसतोय 2 या धावसंख्येनं. संदीप फुलटॉस चेंडू. खरपूस समाचार, या शृंखलेतील या प्रतियोगितेतील अजय स्मृती ब्रँडेड षटकार करणच्या बॅटमधून. कैक वेळा मी करणला पाहिलंय, प्रत्येक फटका वेगळ्या शैलीनं सजवताना. खरं तर लॉंग ऑफच्या दिशेनं सुद्धा त्याचे षटकार पाहायला मिळालेत. सरळ सरळ आता न खेळण्याचा प्रयत्न गॅदर करतोय स्वतः चेंडू गोलंदाज. आणि इथं मात्र कोणत्याही प्रकारची धावसंख्या होत नाही. धावसंख्या मात्र आहे त्या स्थितीत एका षटकाराच्या साह्यानिशी 8च्या घरात. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं षटक घेऊन आला संदीप बेलपाडा टीम कडून पंचांच्या डाव्या हातानं. अतिशय सुरेख सरळ हातानं चेंडू येईल का? चेंडू 1 बाउन्स येतोय, सीमा रेषा पार आलेला हा एक ब्रँडेड दर्जेदार चौकार. अठरा धावसंख्या धावपटलावरती, त्यात 2 षटकार आणि त्याचबरोबर 1 चौकार आणि 1 दुहेरी अशी धावसंख्या धावपटलावरती. चौकार षटकारांचा ऐन मकर संक्रांतीच्या मुहूर्तावरती पाऊस आणि परत एकदा बॅक टू बॅक फाईन लेग क्षेत्र निवडला. आउट ऑफ द रूफ चेंडू जातोय सीमा रेषा पार, गगनचुंबी षटकार. चोवीसच्या घरामध्ये 3 षटकार, 1 चौकार आणि 1 दुहेरी. वैयक्तिक खेळतोय करण मडवी, एक आयकॉन खेळाडू. 6 चेंडूंमध्ये 24 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकात ज्याची केली आवडली असेल, जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद या करणच्या केलीसाठी. अतिशय सुंदर खेळ. ऐन दिवाळीत बोनस असावा, मात्र मकर संक्रांतीला हा दादरपाडा टीमला दिला गेलेला बोनस. आयकॉन खेळाडू निवडायचा तर कुणाची निवड करावी, डोळ्यासमोर एक चित्र उभं राहिलं. दादरपाड्याच्या अलगत कुशीत बसलेलं एक गाव आहे, ज्या गावातून गावठाण या गावातून करण मडवीला सिलेक्ट केलं गेलं. आणि हा करण मात्र या ठिकाणी मात्र एक विस्फोटक फलंदाजी करताना दिसतोय. निमिष मोहिते फलंदाजी मार्कवरती सज्ज. आखोट टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केला. कोणत्याही प्रकारच्या धावसंख्येचा निर्वाळा होत नाही. 0 धावसंख्येची मोहर लागली गेली. 1 षटक 1 चेंडू, 7 चेंडूंचा खेळ संपतोय. धावसंख्या धावपटलावरती मात्र पाहायला मिळतोय ती 24च्या घरात. या षटकातील पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती. समाधान सरळ सरळ स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू जाईल का? सीमारेषा पार. चेंडू मात्र सीमारेषा छेदून जातोय. आलेला एक खणखणीत चौकार. थँक्यू.
खर तर पंडितजी दोन्ही ओपन फॉर्मॅटमध्ये खेळणारे खेळाडू आहेत. निमिष मोहिते याचा खेळ आम्ही बघितलाय वडगावच्या अलिबागच्या मैदानावरती बुम बुम माट्यासोबत खेळणारा खेळाडू, ओपन फॉर्मॅटमध्ये खेळणारा खेळाडू निमिष मोहिते येत्या 4 वर्षातच खरं तर प्रसिद्धीच्या झोतात आला आणि एक उगवता तारा खरं तर चमकताना दिसला. तोच निमिष अतिशय सुरेख अप्रतिम चेंडू सीमा रेषा पार आपल्या बॅट मधून वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा षटकार ठोकताना दिसतोय निमिष. घरात या कार्यक्रमातून प्रस्थान करतायत. शुभेच्छा दिल्या गेल्या आणि अगदी त्यांच्याकडून या कार्यक्रमातून आपल्या स्टेजवरून आपल्या अतिथी कक्षातून मार्गस्थ होताना दिसत आहेत सन्माननीय रघुनाथ शेटघरत. एक षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावपटालावरती वधारली गेली. वैयक्तिक खेळतोय 10 तर सांघिक धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत त्या 34च्या घरात. ऐन मोक्यावरती फटकेबाजी फुल टॉच चेंडू करपूस समाचार डीप कव्हर पॉइंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून जातोय चेंडू सीमारी शपार चौकार. थँक्यू. तसं पाहिलं तर रात्री बंबावी पाड्याच्या टाकीदेवी मैदानावरती त्याला सूर गवसला नव्हता. ओह अपकोट टप्प्याचा हा बॉली पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं टोलवला. चेंडू जातोय सीमारी शपार आलेला बॅट मधून मात्र हा एक खरपूस फटका षटकार. थँक्यू. 44 धावसंख्या धावपटालावरती आहेत. आतापर्यंत फक्त 1 षटक आणि 5 चेंडू संपलेत. या 5 चेंडूंमध्ये 44 धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू आहे जो घेऊन जाणार आहे समाधान बेलपाडा टीम कडून. थँक्यू. खर तर या ठिकाणी अगदी निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय अतिशय सुरेख आखूट टप्प्याचा चेंडू घेतला करपूस समाचार. जाईल का चेंडू सीमा रेषा पार आलेला अजय ट्रॉफी 2025 मधील एक ब्रँडेड षटकार. तर 2 षटकांमध्ये 50 धावसंख्या कंप्लीट करतोय निशांत 11 दादरपाडा संघ. अजूनही 3 षटक बाकी आहेत. खरं तर या ठिकाणी निश्चितच धावसंख्येचा पाऊस पडताना दिसतोय. बौछार बरसात होताना दिसतोय. तीही दोघांची बॅट या ठिकाणी बोलू लागली आणि किंबहुना चौफेर फटकेबाजी करताना 2 षटकं हाताळली. संदीप पाटील आला ज्या वेळेला 24 धावसंख्या दिल्या आणि दुसरा समाधान आला 26 धावसंख्या दिल्या. विकेट मात्र अजून प्राप्त करता आली नाही. इथं मात्र परत एकदा येतोय नवीन गोलंदाजी मार्क वरती. नाव आहे प्रीतम घरत. आणि बेलपाडामध्ये संदेश आणि संदीप हे 2 आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. करण मडवी यावेळेस निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल की ज्याच्या बॅट मधून मोठमोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. एक छानसा खेळ आणि त्या खेळातूनच आनंद देताना दिसतोय तोच करण. जोरदार अपील केला गेला. अपील मात्र क्वालिफाईड ऑफिशियल्स पंच सुदेशजी यांनी फेटाळला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. आता मात्र फटके पाहायला गेलात तर करण मडवी याच्या बॅट मधून जवळजवळ 3 षटकार 1 चौकार आणि 1 दुहेरी 24 धावसंख्येवरती खेळतोय करण मडवी. सुरुवातीलाच पिच रिपोर्ट देताना आपल्याला अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र गॅदर करण्याचा प्रयत्न सफल ठरला. 1 धावसंख्या पलून काढली. 1 धावसंख्या बरोबर धावसंख्या 1 न वाढली गेली. धावसंख्या धावपटलावरती 51च्या घरात. वैयक्तिक खेळतोय 25 धावसंख्येवरती करण तर वैयक्तिक खेळतोय 24 धावसंख्येवरती. 26 धावसंख्येवरती खेळतोय तो निमिष मोहिते.
कमी चेंडू फेस झालाय निमिष मोहिते, परंतु फलंदाजी मात्र अगदी उत्तम करताना दिसतोय. बेलपाडा संघाच्या समोर संदीप पहिलं षटक घेऊन आला होता. एक आयकॉन गोलंदाज, या गोलंदाजानं गोलंदाजी करताना भेदकता दाखवली, परंतु समोर असणारे हार्ड हिटर विस्फोटक फलंदाज खरं तर या ठिकाणी अगदी धाड 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 आल्या आल्या आपल्या बॅटमधून अतिशय सुरेख, उंची जास्त लांबी कमी, नो मॅन लँड्स अगदी खरं तर या ठिकाणी करणार नाही चुकी. 1983च्या विश्वचषकाची आठवण करून देणारा झेल कपिल देवनं टिपला होता, या ठिकाणी टिपला गेला आणि परतावं लागेल. निमिष मोहिते बॅक टू डग आउट. थँक्यू 7 चेंडू फेस झाला आणि 7 चेंडूंमध्ये चौफेर फटकेबाजी करताना 26 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा केल्या. 26 धावसंख्येवरती परतला, कारण प्रीतम आणि प्रीतम सारख्यानं मात्र गोलंदाजी करताना प्रीतमनं झेल पकडला. संपलं खेळ, निमिष झाला झेलच्या स्वरूपात बाद. कॉटन बॉलच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी मात्र निश्चितच निमिष परतला. अतिशय नाराज अवस्थेमध्ये त्याची जागा भरून काढण्यासाठी नॅट नंबर 3 वन डाऊन साठी आलेला खेळाडू मयूर वाघमारे. आयकॉन खेळाडू आहे मयूर वाघमारे, एक हार्ड हिटर. खर तर 360 मिस्टर 360 चौफेर फटकेबाजी या मयूरची आपल्याला पाहायला मिळेल. तोच मयूर अतिशय सुरेख, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, गोड आवाज, बॅट चेंडूचा पाठवला सीमारेषेच्या बाहेर, लॉंग ऑनच्या दिशेनं भिरकावून दिलेला चेंडू षटकार. थँक्यू. खरं तर मित्रांनो, हेल्थ इज वेल्थ असं म्हटलं जातोय. जीवन व्यस्त जरी असेल तरी किंबहुना या वयात 8 किंवा 7 तास झोप असणं गरजेचं आहे. ऐन तारुण्यात तिशीच्या अगोदर झोप ही निश्चितच 7 तासांची तरी कमीत कमी असावी. अतिशय सुरेख, या वेळेला कॉम्बॉक्स कडे चेंडू येतोय. चेंडू काय होणार, पकडला जाईल झेल आणि इथं संपला जातोय मयूर वाघमारेचा खेळ. मयूर वाघमारे होतोय बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू. खरं तर बामणडोंगरी जीवदानी संघाचं नाव सध्या महाराष्ट्रात का अगदी आहे याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. क्षेत्ररक्षणामध्ये तरबेज असणारे क्षेत्ररक्षक आहेत, त्यातीलच अगदी संदेश यावेळेस आपल्याला अगदी आपला 100% एफर्ट देताना दिसतोय राहुल शिरसाट. आणि इथं मात्र या आयकॉन खेळाडूचं झेल टिपला. मयूर वाघमारे बॅक टू पॅव्हिलियन. खरं तर दयनीय अवस्था ज्या वेळेला होती, इथं मात्र कुठंतरी थांबविलं पाहिजे. आणि निमिष मोहिते मयूर वाघमारे परतला, आता त्या मयूरची जागा भरून काढण्यासाठी जातो आहे विवेक कासुकर. विवेक कासुकर या वेळेला मात्र हार्ड हिटर पाहायचं आहे. विवेकच्या फलंदाजीतून कायचं योगदान अजूनही तग धरून असणारा करण मडवी कोण विसरणार. या फलंदाजाला, या खेळाडूला कैक मैदानं गाजवलीत या करणनं. या षटकातील सेकंड लास्ट टू गो. ओ अतिशय सुरेख, बॅटच्या टप्प्यात आला नाही, ओव्हरपिच चेंडू होता. खरं तर पददालित्य असतं. षटक संपलं गेलं आणि या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती 2 बाद 57च्या घरात. थँक्यू. नेक्स्ट मॅच, पहिला सत्र संपण्या अगोदर टॉस होणं गरजेचं आहे. सोनारी 11 सोनारी, गावदेवी जुहगाव मयूर. तर सोनारी 11 सोनारी उपस्थित आहे, गावदेवी जुहगाव. आपल्याला विनंती असेल आपण या, अन्यथा या ठिकाणी पॅनॅलिटी सुरू झालेली आहेत. ज्याप्रमाणे अगदी आपण उशिरानं, महत्वाची सूचना, प्लीज आमच्या क्रीडा रसिकांना समोर असणाऱ्या गाडीला डिस्टर्ब करू नका. तिला ट्रेस दिला तर ते आम्हाला ट्रेस देतील, तणाव देतील. आणि म्हणूनच प्लीज कुणी त्या गाडीला त्रास देऊ नका, अन्यथा
गाडी मालकांना आपली गाडी थोडी का होईना कॉम्बॉक्सच्या बाजूला घ्यायची आहे. जाऊया मैदानाकडे. षटक चौथं घेऊन येतोय. नाव आहे प्रसाद. बेलपाडा टीम कडून प्रसाद डाव्या हाताचा फलंदाज. करण मडवीसाठी येईल का चेंडू? पायचा आहे. झेल होईल का? अतिशय सुरेख प्रयत्न होते. प्रयत्न मात्र सफल ठरले. करण सारखा एक मातब्बर एक गोल्डन विकेट होती. इथं मात्र निश्चितच 2 धावसंख्येचा निर्वाळा होतोय. या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या 2 न वधारल्या. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 59च्या घरात. पंडितजी खरं तर पहिला षटक संपला 24 धावसंख्या. दुसरा षटक संपला 51 धावसंख्या. आता तिसरा षटक संपला फक्त 7 धावसंख्या दिल्या होत्या. 58 धावसंख्या होत्या 57 आणि आता मात्र या ठिकाणी या स्विच करण्याचा प्रयत्न होता. या वेळेला मात्र रिव्हर्स स्वीप अटॅम्प्ट करण्याचा अनसक्सेसफुल प्रयत्न मात्र अयशस्वी झाला. चेंडू बॅट समीकरण जुळलं नाही. चेंडू सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातात. प्रसाद पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. ओव्हर द विकेट. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. शॉट मिड विकेट कडून मिड विकेट कडे चेंडूला फील्ड होतोय. 1 धावसंख्या पूर्ण. 1 धावसंख्येनिशी धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या 10. 6 दशकात 60 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. ग्रामीण स्तरावरती खेळणारे खेळाडू, ओपन फॉर्मॅट मध्ये खेळणारे खेळाडू प्रत्येक टीम मधून 2-2 तरी निश्चितच पाहायला मिळतील. आणि आज आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मयूर वाघमारे आहे. या टीम मध्ये करण मडवी आहे. एकीकडे संदेश गोंधळी आणि त्याचबरोबर संदीप पाटील सोनारी. पप्पू पहिला खरं तर एक स्फोटक विस्फोटक फलंदाज आणि गोलंदाज. टेनिस क्रिकेटमध्ये ज्या फलंदाजाचं ज्या खेळाडूचं नाव फुल टॉस चेंडू डीप मिड विकेट कडून चेंडूला फील्ड होतो. 1 धावसंख्या पळून काढली. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं. तेच केलं. करणच्या बॅटला सूर गवसले. आतापर्यंत करणनं आपल्या फटक्यांमधून साजेशी केली. त्याच करणला स्ट्राईक एंड वरती आणलंय. जवळ मला वाटतोय 28 धावसंख्येवरती खेळतोय करण. प्रसाद आपल्या कोट्यातील 5वा चेंडू. सेकंड लास्ट टू गो. राईट आर्म. ओ द विकेट. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. सरळ हाताने खेळण्याचं. ऑन साईडला टोलवलेला चेंडू. 2 धावसंख्या प्राप्त करून देतोय. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या 2 वधारल्या. धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत त्या 63च्या घरात. 63. 6 दशक आणि 3 सिद्धिविनायक मैदान सजला आणि या मैदानावरती अजय ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं. स्टँड बनविलं गेलं आपल्या सर्व क्रीडा रसिकांसाठी. अतिशय सुरेख. का होणार इथं निश्चितच शेवटच्या क्षणाला या फलंदाजानं क्षेत्ररक्षकानं ठरवलं झेल पकडावं की क्षेत्ररक्षण उत्तम करावं. इथं मात्र 1 धावसंख्या बोलून काढली. षटकाची समाप्ती जाहीर केली. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती 64च्या घरात. चला 12th मॅन पाणी घेऊन जायचं आहे. 12वे खेळाडू. जर आपल्या खेळाडूंना पाणी हवं असेल डगआउट मधून असणार आहे प्रतिनिधी कुणीही गेला तरी चालेल. कर्णधार संघमालक असा काही नियम आमच्या आयोजकांकडून नाही. तर तुम्ही 12वाच का? फक्त 12वाच जाणार आहे. काही नियम आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम असणार आहे. आणि तदनंतर 12वा प्रतिनिधी या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. जलपानासाठी ड्रिंक्स या ठिकाणी जातोय. आणि त्याचबरोबर आतापर्यंत पहिला षटक टाकला होता संदीपनं अर्थात पप्पूनं. 24 धावसंख्या दिल्या. सफलता मिळाली नाही. समाधानाला 26 धावसंख्या दिल्या. सफलता मिळाली नाही. प्रीतम घरत गोलंदाजी ट्रॅक वरती आला. 3ऱ्या चेंडूवरती खरं तर निमिष मोहिते सारखा एक हिरा टिपला. खरं तर बाद झाला तो निमिष कॉटन बोल्टच्या स्वरूपामध्ये. 5व्या चेंडूवरती परत एकदा मयूर वाघमारे सारखा एक मोहरा टिपला. 2 सफलता प्राप्त झाल्या. एक गोल्डन षटक हाताळली बेलपाडा टीमसाठी प्रीतमनं. 7 धावसंख्या दिल्या. प्रसाद आला. प्रसादनं सुद्धा 2 दुहेरी आणि 3 एकेरी अशा 7 धावसंख्या दिल्या. सफलता मात्र काही टिपता आली नाही. शेवटचं षटक स्लॉगर हानामारीचं षटक घेऊन येतोय प्रीतम घरात. वैयक्तिक कोट्यातील दुसरं, सांघिक कोट्यातील लास्ट ओव्हर. 5वं षटक 5th लो ओव्हर. पंचांच्या उजव्या बाजून मारा करणार सिद्धिविनायक टेम्पल एंड कडून मारा करतोय सिद्धिविनायक मैदानावरती. साजेशी फलंदाजी आपण पाहू शकाल.
एवढा स्फोटक फलंदाज असल्या कारणानं दूर दूर पल्ल्याचे तोफगोले डाकतोय. मग अशा खरं तर या फलंदाजासाठी बाउंड्री टच फील्ड पोझिशन आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे लॉंग ऑनच्या दिशेनं असणारा संदेश गोंधळी आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न होता. कलायों के सहारे मोडने का प्रयास सफल. खरं तर मनगटाच्या साह्यानं वलविण्याचा प्रयत्न सफल ठरला नाही तर निश्चितच चेंडू असता झकास लसीकडे. चेंडू मात्र सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातात. पप्पूच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. पुढचा चेंडू प्रीतम वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. सरळ सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न संदेश गोंधळी चेंडूवरती धावतोय. चेंडू पकडतोय. तोपर्यंत पाहता पाहता 2 धावसंख्या गुड रनिंग बिटवीन विवेक आणि करण मध्ये. या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या 2 न वधारल्या गेल्या. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 66 आणि म्हणूनच 66 धावसंख्या धावपटलावरती. असं वाटलं होतं प्रल्हादजी की 100 गाठणार का, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये 51 येतात. पुढच्या 4 षटकांमध्ये थांबवून ठेवलंय. एखाद्या मदमस्त हत्तीला एखाद्या माहुतानं अंकुश लावावं तसं या मात्र मदमस्त हत्तीला अंकुश लावताना दिसतोय प्रीतम घरत. अतिशय सुरेख सरळ सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न. या बालेस मात्र चेंडूला फील्ड होतोय. दुसरी धावसंख्या होईल का, आणि मात्र थोडीशी थ्रो खराब होती. 2 धावसंख्या पूर्ण झाल्या. धावसंख्या धावपटलावरती 68च्या घरात. सध्या काही दिवसांपूर्वी प्रसार माध्यमातून समजलं गेलं की उरण की धुरण हा सर्वात मोठा प्रश्न. सर्वात जास्त प्रदूषित शहर म्हणून या उरण शहराची नोंद होतोय, उरण तालुक्याची नोंद होतोय. तर त्यासाठी आपण तत्पर राहणं गरजेचं आहे. इथं करण राहिला तत्पर. का ठरवलंय मला आयकॉन खेळाडू म्हणून. दिला बॅट मधून फटका थेट येतोय सीमारेषेच्या बाहेर आलेला खणखणीत षटकार. या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. खरं तर 4 चेंडू. पहिला चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर 2 दुहेरी, त्याच्यानंतर 1 षटकार. 5वा चेंडू घेऊन येतोय. 41 वरती खेळतोय. होणार का अर्धशतकी खेळी करणजी. या वेळेला मात्र ऑफस्टिकच्या बाहेरून पीयूबी एंड कडून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच सुदेशजी हेरतायत. स्वायर मारा घोषित करतायत. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 75च्या घरात. पाऊण शतक पूर्ण करतोय निशांत 11 दादरपाडा. 41 धावसंख्येवरती खेळतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक. अजूनही 9 धावसंख्या अर्धशतकासाठी शिल्लक. अतिशय सुरेख आपल्या बॅटच्या टप्प्यात आला आणि टप्प्यात आल्यानंतर त्याचा कार्यक्रम निश्चित. चेंडू सीमारेषा पार स्क्वेअर लेगच्या दिशेने विरकावला आलेला हाय गगनचुंबी आसमानी षटकार. खरं तर युपीएल मध्ये पहिल्याच राऊंडला, पहिल्याच मला वाटतोय की दुसऱ्या मॅच मध्ये अर्धशतकी खेळी करणारा हा पहिल्या मॅच मध्ये करण. आता परत एकदा या मैदानावरती फक्त 3 धावसंख्या हा अर्धशतकी खेळासाठी असणार आहे. शेवटचा चेंडू असावा. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. काय होतोय, चेंडू निश्चितच नाही. 1 धावसंख्या पळून काढली. दुसऱ्या धावसंख्येचा निर्वाला आणि दुसरी धावसंख्या होताना तिसऱ्या धावसंख्येला मात्र 49. बॅड लक करण. तरी खेळी आवडली असेल तर क्रीडा रसिकांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद या करण मडवीच्या खेळीसाठी. एक हार्ड हिटर म्हणून आला आणि आतापर्यंत आपल्या संघाला योगदान देताना स्ट्राईक एंडला आला होता, सलामीसाठी आला होता, प्रवेशद्वारावरती आला होता. खरं तर या वेळेला धावचीच्या स्वरूपात बाद झाला खरा, परंतु 49 सारखा एक बलाढ्य स्कोर उभा केला आपल्या टीमसाठी वैयक्तिक. आणि सांघिक संख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 83 आणि 3 धावांची पेनल्टी असणार आहे. तर अर्थात आपल्याला शहाऐंशी म्हणजे 87 धावांचं टार्गेट उभा आहे. कुठेही जाऊ नका, खेळ रंगात आहे. जरी आमचे पिच रिपोर्टर संतोषजी यांनी सांगितलं असणार की गोलंदाजांसाठी सपोर्ट करणारी धावपट्टी आहे, खरं तरी विधान चुकीचं ठरवलं. करणनं आल्या आल्या सुरुवात केली. मला वाटतोय करणनं आतापर्यंत षटकारांची संख्या करणची असणार आहे ती म्हणजे जवळजवळ 5 षटकार 3 चौकार अशा प्रकारची एक बलाढ्य खेळी करणारा 49 धावसंख्या शल्य आहे. कैकांच्या ज्या वेळेला 99 किंवा 49 वरती खेळाडू कक्षामध्येच फक्त बेलपाडा टीमनं थांबायचं आहे. बेलपाडा टीम, बेलपाडा संघ
बेलपाडा संघ आपल्यासाठी डगाऊट इकडे आहे, तर प्लीज बेलपाडा संघानं अर्णव यंग स्टार बेलपाडा, तर या ठिकाणी आमच्या सर्वांच्या नजरा असतील मॅडीकडे. चेंडू द्या. सोनारी 11 सोनारी गावदेवी जोगाव. सोनारी 11 सोनारीचा कर्णधार आहे. गावदेवी जोगाव या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये घमशान युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहू शकाल राकेशजी कडू प्रस्थान करताना दिसत आहेत कार्यक्रमातून. 3 दिवसात त्यांची वारंवार उपस्थिती दिसेल यात शंका नाही, पण बेलपाडा संघ आपण डगाऊटचा ताबा घ्यायचा आहे तत्पर. खरं तर आमची वेळ संपतोय. मायक्रोफोनवरती आवाजात बदल असावा आणि आपल्याला पाहायला मिळणार हा आवाज 30 चेंडू आणि 30 चेंडूंमध्ये 86-87 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करतोय हे यंगस्टार अर्णव बेलपाडा संघ. या वेळेला मात्र आवाज असणार आहे नवी मुंबईमधील एक ख्यातनाम आवाज राहुल शिरसाट. सोनारी 11 सोनारी आणि झू 11 झू गाव दोन्ही संघाचा कर्णधार, आपला विनंती की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. येस, थँक्यू. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 64 कला व 14 विद्येचा अभिप्रात गणरायाला वंदन करून आदिशक्ती तुळजा भवानी वखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून लाभले आम्हास सौभाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी, जात धर्म पंथ एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. शिवछत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, संत ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र, ज्ञान गती आणि प्रगतीचा महाराष्ट्र, संपूर्ण जगी सर्वश्रेष्ठ माझा महाराष्ट्र. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी म्हणून ज्या रायगडाची निवड केली त्याच रायगड जिल्ह्यामधील आज उरण तालुक्यामधील सोनारी गावामध्ये सोनारी गावाची अभिमानाची सन्मानाची अस्मितेची स्पर्धा आज आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळते. गारवाली देवी बीड सोनारी आयोजित सोनारी गावाची मानाची स्पर्धा अर्थातच अजय स्मृती चषक 2025 नव्या वर्षामध्ये एक नवी स्पर्धा मात्र आज या सोनारीच्या श्री सिद्धिविनायक क्रीडा नगरीमध्ये आज आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळते. गारवाली देवी बीड्स ज्या प्रकारे संपूर्ण उरण तालुक्यामध्ये भरपूर प्रसिद्ध आहे, आपल्या वादनाच्या जोरावर प्रत्येक रसिकाच्या मनामध्ये ताईत झालेले गारवाली देवी बीड्सचे संपूर्ण सदस्य आणि त्यांच्या माध्यमातून जी संकल्पना अजय स्मृती चषक 2025 ची आणि ती संकल्पना आज मात्र या श्री सिद्धिविनायक क्रीडा नगरीमध्ये आपल्याला साकार होताना पाहायला मिळते. तर 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटांचा कालावधी दिला जातो. 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायच्या. तत्वता एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल शेवटच्या षटकासाठी. या स्पर्धेतील चला नेक्स्ट मॅच सोनारी 11 सोनारी टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. टीम गावदेवी 11 नवी मुंबई जोगाव या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. 30 बॉल मध्ये 86 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. संदेश गोंदी जो आयकॉन खेळाडूच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, तर प्रसाद पाटील ही जोडी गोलंदाजीच्या मार्कवर देवद एक्सप्रेस कालची नाईट ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने गाजवली. पेंदरची स्पर्धा टू व्हीलर बाईक देखील जिंकली. यंदाच्या रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेत देखील मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर हा पुरस्कार ज्या खेळाडूला मिळाला असा मयूर वाघमारे ऑन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली संदेशने. संदेशला एक चांगला संदेश द्यायचा आहे या सेकंड इनिंग मध्ये. आपल्या अफलातून बॅटिंगच्या जोरावर लक्ष थोडंसं दूर आहे परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटीने तुम्ही लढा द्याल तर यश प्राप्ती देखील तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकते. पहिल्या बॉलवर वर्चस्व राहिलंय मयूर वाघमारेचं. वेगाचा बेताज बादशाह आणखीन एक दर्जेदार चेंडू पाहायला मिळतोय. वुडलँड स्पॉटवर जसा टप्पा पडला त्यानंतर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. लाईन मिस केली आणि थेट विकेट किपर करण मडवीच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळचं सत्र मोठ्या संख्येने मायबाप प्रेक्षक वर्ल्ड टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट जे मायबाप प्रेक्षक आमच्या समेत जोडले स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टीव्हीवर त्यांचं देखील सहर्ष स्वागत.
हा बाउन्सर, परंतु या क्षणाला पंचांचा इशारा येईल. यस, जी उंचीची मर्यादा होती ती मर्यादा या ठिकाणी ओलांडली गेली आणि अवांतर स्वरूपामध्ये पहिली धाव टीम अर्णव स्पोर्ट्स बेलपाडा या टीमच्या धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळते. अर्णव स्पोर्ट्स बेलपाडा प्रसाद पाटील यांचा संघ यंदाच्या हंगामामध्ये भरपूर चांगली कामगिरी राहिली. ज्या प्रकारे 2024 डिसेंबरचा महिना गाजवला या टीमने, या मोमेंटला यू मिस आय विल डेफिनेटली हिट वेग बेताचा होता, वेद यष्ट्यांचा होतोय. दिशा मिस केली, लाईन मिस केल्यानंतर ते यष्ट्यांचा वेद आणि विकेट क्रमांक पहिला अर्णव स्पोर्ट्स बेलपाडा या टीमला पहिला धक्का. फलंदाज संदेश गोदी बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू. सुमधुर संगीत आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. आपल्या भारत देशामध्ये ज्या प्रकारे IPL आली, त्यानंतर IPL नंतर प्रत्येक स्टेडियम मध्ये डीजे वाजत गेलं. तुमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने थकलेला मनाला मंत्रमुक्त करणारं साधन म्हणजे संगीत आणि एक सुरांची मैफिल आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून देखील ऐकायला मिळते. त्यांचं देखील जरूर कौतुक असेल. पहिला विकेट प्राप्त केल्यानंतर एक नवी ऊर्जा ज्या ठिकाणी टीम निशान 11 दादरपाडा या टीम मध्ये निर्मित होताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. याच गावचा हिरा संदीप पाटील, अर्थातच पप्पू या नावाने परिचित आहे. सोनारी गावाचं नाव भारत टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती उंचावणारा खेळाडू सध्याच्या घडीला घरचं मैदान आणि आज मात्र खऱ्या अर्थाने आपला अनुभव मात्र पणाला लावावा लागेल या मॅच मध्ये. मयूर वाघमारे आतापर्यंत एक महत्वाचा विकेट त्याने प्राप्त केलाय. संदेश गोंदेला त्याने बाद केलं. फोर द विकेट संदीप यांच्यासाठी हा बॉल कट केलाय. फटका चांगला आहे लॉंग स्टॉपच्या दिशेने. चेंडू चाललाय 4 रनसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर इन ऍक्शन मोड मध्ये हा चौकार. मधुर संगीत आपण ऐकलं डीजे मास्टरच्या माध्यमातून. एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला संदीप पाटील यांच्या माध्यमातून. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न तर जरूर झालाय कव्हरच्या दिशेने. चेंडू चाललाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलग बॅक टू बॅक दुसरा चौकार. जो लॉंग स्टॉपच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा चौकार डीप कव्हरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात. एकीकडे आक्रमण असतं तर एकीकडे संयम. परंतु सध्याच्या घडीला इन ऍक्शन मोड मध्ये संदीप पाटील येऊन आक्रमकते स्वरूप त्याने धारण केले. सलग 2 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत आणि अशाच प्रकारची कामगिरी सध्याच्या घडीला करावी लागेल. या मोमेंटला वेग भरपूर होता. बॅटच्या स्लाइडचा वेध. ज्या विकेटसाठी जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला संदीप पाटील, ज्यांनी सलग 2 चौकार लगावले. तो मात्र खऱ्या अर्थाने या शेवटच्या बॉलवर होतोय बाद आणि विकेट क्रमांक दुसरा गमावलाय. टीम अर्णव स्पोर्ट्स बेलपाडा या टीमला हा दुसरा धक्का. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. 1 ओव्हरचा खेळ झालाय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 9 रन 9 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. आतापर्यंत कंप्लीट होतो आणि आमचे गुणलेखक मित्र दीपेशजी कडू अपकमिंग रायझिंग स्टार स्कोरर म्हणून त्यांची ओळख आहे. याच गावचे आहेत दीपेश कडू. एक धावांचं विश्लेषण ते आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि समालोचकाच्या पाठीचा कणा म्हणून सातत्याने गुणलेखक हा असतो आणि त्यांचं देखील जरूर कौतुक असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. WTCच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. येणारे 24 बॉल अद्याप शिल्लक आहेत आणि 78 धावा पूर्ण करायच्यात. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला फिल्डर आहे. एक सिंगल. स्पेल नंबर 2 आणि गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज
यश पाटील ला आमंत्रित केलंय. आज अनेक युवा खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. टेनिस बॉल क्रिकेटचं सध्याच्या घडीला ग्लॅमर वाढले, टेनिस बॉल क्रिकेटची उंची वाढली, टेनिस बॉल क्रिकेटला सुवर्ण दिवस येताना आपल्याला पाहायला मिळतात. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत, दिल्लीपासून ते दुबईपर्यंत सध्याच्या घडीला हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ खेळला जातोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला यश पाटीलचा. चला नेक्स्ट मॅच गावदेवी जुहूगाव नवी मुंबई टीमचं कॅप्टन मयूर भाई आपण टॉस साठी या मोमेंटला देखील एक चांगला बाउन्सर होता, परंतु मर्यादा ओलांडली उंचीची. पहिल्या षटकात देखील खऱ्या अर्थाने मयूर वाघमारेने असा बॉल रिलीज केला होता, त्यावेळेस अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड झाली होती. या षटकात यश पाटील देखील तशीच पुनरावृत्ती घडवतोय. 1 रनच्या साह्याने 11 रन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर आक्रमण केलंय, टायमिंग बेमिसाल, चेंडू चाललाय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती अर्णव स्पोर्ट्स बेलपाडा या टीमला, तो फटका आलाय. फलंदाज करण पाटीलच्या बॅटमधून हा दमदार स्ट्रोक, षटकार. जोगाव नवी मुंबई टीमचे कॅप्टन मयूर भाई आपण टॉस साठी आणि सोनाली टीमचे कॅप्टन. आणखीन एक सलग बॅक टू बॅक दुसरा मोठा ब्लास्ट. करण पाटील इन ऍक्शन मोड मध्ये येत असताना त्याच्या बॅट मधून हा दुसरा षटकार येत असताना धावफलकाची गती आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या दिशेने खऱ्या अर्थाने जो रोड आपल्याला पाहायला मिळतो, जो रोड जातो खऱ्या अर्थाने JNPT बंदराच्या दिशेने, ज्या रोड वरून ज्या वेगाने खऱ्या अर्थाने मोठमोठे कंटेनर वेगाने स्वार होतात, तशाच प्रकारे सध्याच्या घडीला धावसंख्या देखील वेगाने स्वार होताना पाहायला मिळते धावफलकावर. 2 षटकाराच्या साह्याने आतापर्यंत 23 रन. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. कुठेतरी थोडासा कर्दन काय ठरला यश पाटीलचा फलंदाज करण पाटील. वेग भरपूर होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. कमबॅक करण्याचा निर्धार घेतलाय या बॉलवर गोलंदाज यशने. शेवटचा अंतिम बॉल. सोनारी 11 सोनारी आणि गावदेवी जुहूगाव दोनों संघ के कर्णधार से विनती कि आप टॉस करने के लिए टॉस के बॉक्स में आए. अगर ज्यादा विलंब करेंगे तो फिर हमारी कमेटी की तरफ से दोनों टीमों के ऊपर कुछ भी प्लांटे हो सकती है. धीम्या गतीचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न झालाय. डीपेक्षा कव्हरला फिल्डरला राहावं लागेल प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये. या षटकामध्ये खऱ्या अर्थाने 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आणि सोनारी 11 सोनारी के कर्णधार यानी कि कैप्टन और साथ ही गावदेवी जुहूगाव मयूर, आपसे निवेदन कि आप टॉस करने के लिए आए, क्योंकि अब 2 ओवर की खेल शेष है. उसके बाद तुरंत आपका मुकाबला शुरुआत होगी, तो तुरंत टॉस किया जाए. अगर विलंब करेंगे तो हो सकती है कुछ दंडित की जा सकते हैं आप दोनों टीमों के ऊपर. जिस तरह से आपने देखा कि बेलपाड़ा के 3 रनों की दंड मिली हुई है और बिल्कुल ही किसी तरह का कोई दंड ना लगे, इसके लिए मैं आग्रह करूंगा. येस, थँक्यू संतोष पंडित सर. जाऊया मॅचच्या दिशेने. 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 58 धावा पूर्ण करायच्यात. स्पेल नंबर 3 आपल्याला पाहायला मिळेल. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरे षटक देवद एक्सप्रेस मयूर वाघमारे आपल्याला पाहायला मिळतोय. आज नवी मुंबईमधील एक मातबर संघ गावदेवी 11 जुहूगाव मयूरभाई भोईर यांचा संघ मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतोय फॉर द विकेट. हा बॉल देखील लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. पंच इशारा आमच्यापर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव ऍड होते. अजूनही 57 धावा पूर्ण करायच्यात येणाऱ्या 18 बॉल मध्ये. जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटीने तुम्ही लढाल तर विजय प्राप्त देखील तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकतो. कारण जिद्दीने ज्यावेळेस तुम्ही लढताना त्यावेळेस खऱ्या अर्थाने एक नवा आत्मविश्वास तुमच्यामध्ये निर्मित होत असतो. लोअर फुल टॉस पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय. 1 धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल. 17 बॉल आणि आता मात्र 56 धावा. 17 बॉल मध्ये 56 धावा पूर्ण करायच्या आहेत. गोलंदाज मयूर वाघमारे
चित्रपट सृष्टीमध्ये तुम्ही अब तक 56 हा चित्रपट पाहिला. एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्या जीवनावर तो आधारित चित्रपट. नाना पाटेकर यांनी साकारलेली भूमिका त्या चित्रपटामध्ये. 17 बॉलमध्ये आता मात्र 56 धावा पूर्ण करायच्यात. मयूर यांचा हा बॉल, परंतु या क्षणाला आणखीन एक वाईट बॉल पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. 1 बाउंडची ताकीद दिली जाते. 17 बॉलमध्ये अजूनही 55 रन पूर्ण करायच्यात. करण पाटील आणि फलंदाज प्रसाद पाटील दोन्ही सख्खे भाऊ मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू आतापर्यंत अवांतर स्वरूपाचे झालेत या चालू इनिंग मध्ये, अशी माहिती आमचे गुणलेखक मित्र दीपेश कडू आमच्यापर्यंत पोहोचवतात. वेग भरपूर होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. शरीरापासून थोडासा दूरवर होता हा बॉल, परंतु हा बॉल पेस करत असताना थोडस दडपण जाणवलं फलंदाज प्रसाद पाटील याच्या चेहऱ्यावर. वेगाने 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 वेगाला प्रत्युत्तर द्यावं लागेल. ज्या प्रकारे वेगवान गोलंदाजी करतोय मयूर वाघमारे आपल्या टीम साठी ऍज आयकॉन प्लेअरच्या भूमिकेमध्ये. स्विंग इन मिस, जसा टप्पा पडला गती परिवर्तन, परंतु या गती परिवर्तनाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही फलंदाज प्रसाद पाटील. फलंदाज करण पाटील आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडवर. भरपूर चांगली मेहनत गारवाली देवी बीट्स सोनारी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी कैलासवासी अजय तांडेल त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, त्याच्या स्मृती पुन्हा एकदा जाग्या व्हाव्यात यासाठी ही स्पर्धा 2025 या नव्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मगाशी ज्या प्रकारे उल्लेख केला नितेश पंडित सरांनी की टेनिस बॉल क्रिकेटला खऱ्या अर्थाने सुवर्ण दिवस येताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकानं उदरनिर्वाह देखील या टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून करण्याची संधी प्राप्त झाली. शरीरापासून थोडासा दूरवर होता, थोडासा धीम्या गतीचा हा बॉल रिलीज केला. शेवटचे 2 बॉल अद्याप शिल्लक आहेत. चालू असलेली मॅच या स्पर्धेतील पहिला उद्घाटनीय सामना, एक काटेकीकर कडवी झुंज आणि कडा मुकाबला आपल्या समोर रंगताना पाहायला मिळतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अंगाचा वेध घेतला, लेगबूपरची स्ट्रॉंग अपील झाली, परंतु अपील पंचांनी फेटाळली. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक. आतापर्यंत सलग चे डिपेट जर आपण पाहिले ना तर 4 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे रिलीज केलेत सलगचे गोलंदाज मयूर वाघमारे. कालची नाईटची स्पर्धा गाजवली, त्यानंतर सकाळच्या सत्रामध्ये निशांत इलेव्हन दादरपाडा या टीमच्या माध्यमातून ऍज अ आयकॉन प्लेअर म्हणून ही स्पर्धा खेळण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेत. नवनवीन संकल्पना गारवली देवी बीट्स सोनारी यांच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक वर्षी पाहायला मिळतात. या वर्षी देखील प्रमुख आकर्षण जर आपण पाहिलं ना तर भव्य उंच चषक देखील आपल्याला पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम निशांत. राहुल, थैंक यू राहुल. तो पहला मुकाबला चल रहा है, दूसरा मुकाबला जो खेला जाएगा बिल्कुल ही सोनारी 11 सोनारी अपने होम ग्राउंड पे, और साथ ही गांव देवी जोगांव मयूर और सत्या दोनों ही कैप्टन्स हैं इस समय टॉस करने के लिए. बिल्कुल ही सुनील यशवंत करू जी उद्योजक जो इस समय दूसरा मुकाबला और इसका टॉस होता हुआ इस समय अजय स्मृति चषक 2025 की तरफ. काटा का टॉस किया है यहाँ पर और इस समय छापा. टॉस जीता सोनारी का कप्तान है. और आपका डिसीजन क्या होगा? बताएगा. आप डिसीजन तुरंत लेना है. अगर पहले बल्लेबाजी करते हैं तो कितना रन बनाने का प्रयास करेंगे? 5 ओवर की मुकाबला होगी. 60-65. और जिस तरह से आप एक धाकर बल्लेबाज है, पिछले सीरीज में आपने लगातार 3 6 लगाए थे इस मैदान पर. बेस्ट लक सत्या जी. मयूर, जिस तरह से उनको डिसीजन आया नहीं, अगर पहले गेंदबाजी होती या पहले बल्लेबाजी समझिए आपको मिलता है तो कितना रन आप बना सकते हैं? 65 to 70 रन बनाने के हम ट्राई कर सकते हैं. बिल्कुल ही आइकॉन भी होंगे आपके पास. 2 खिलाड़ी, दोनों के नाम बता सकते हैं? स्वराज मात्रे गोटोली का प्लेयर है, ऑलराउंडर है. विकी मुंबई का दिवाली का ऑलराउंडर. बिल्कुल ही बहुत ही बेहतरीन. बेस्ट लक. और इस आयोजन के बदल, क्योंकि पहली बार इस समय आप इस अजय स्मृति में खेल रहे हैं, किस तरह के आयोजन और इस टूर्नामेंट के माध्यम? आयोजन तो सबसे बेस्ट है. 2 आइकॉन रखे खेलने के लिए आयोजन में, तो अच्छी स्टेज मिला है सबको खेलने के लिए. थैंक यू. बेस्ट लक टू नेक्स्ट मैच. मयूर जी और सत्या इस समय हमारे साथ थे. टॉस जीता है सोनारी का कप्तान सत्या ने, और पहले क्या लेंगे उनका निर्णय थोड़े समय बताएंगे. चलते हैं बैक टू द कमेंट बॉक्स. येस, थँक्यू. टॉस जिंकला टीम गावदेवी 11
तर 12 मॅनला आतमध्ये इन करा. मयूर दादा आपण आमच्या व्यासपीठावर या. तर पंच या बॉलवरचं डिसिजन सांगा. फलंदाज फक्त बाद आहे. जेलचित नवीन फलंदाज प्रीतम मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. ओमकार यांच्या माध्यमातून ड्रोनच्या माध्यमातून या स्पर्धेचे जे क्षणचित्र आहेत ते टिपण्याचा प्रयत्न ड्रोनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर अनेक टेक्नॉलॉजी आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीला खेड्यापाड्यांमध्ये खेळला जाणारा हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियम मध्ये हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ खेळला जातो. धीम्या गतीचा हा बॉल ताकदीने प्रत्युत्तर दिले. चेंडू चाललाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक धमाका हा षटकार. अप्रतिम दर्जाचं संगीत आपण पाहिलं आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून. थकलेल्या मनाला प्रफुल्लित करणारं साधन संगीत आणि सुमधुर गीत आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकलं. फॉर द विकेट. आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू फळीचा संपर्क तुटला. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज रोहित आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय. 7 धावा आतापर्यंत त्यांनी 6 धावा त्यांनी खर्च केल्या. एक षटकार त्याच्या फक्त विरुद्धामध्ये आला. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्लाइडचा वेध आणि आणखीन एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रीतम देखील 6 रनवर बाद झालाय आणि आणखीन एक बॅट्समन गमावलाय टीम अर्णव स्पोर्ट्स वेलपाडा या टीमने. त्यानंतर एक विशेष सूचना आम्ही सर्व टीमना देऊ इच्छितो की ज्यावेळेस दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्ही इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी येता, ज्यावेळेस एखादा कॅप्टन टॉस जिंकेल त्यावेळेस तुमचा निर्णय आमच्या कॉम बॉक्स मध्येच तुम्ही सांगायचा आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ज्यावेळेस अँकरच्या माध्यमातून तुमची मुलाखत घेतली जाईल त्यावेळेस तुम्ही तुमचा निर्णय सांगा टॉस जिंकल्यानंतर आणि तुमच्या आयकॉन खेळाडूंची नावं देखील तुम्ही तेव्हाच सांगा अशी सूचना आयोजकांच्या माध्यमातून प्रत्येक टीमसाठी. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. 6 रनसाठी येतोय. फलंदाज प्रसादच्या बॅट मधून येतोय. एक पारदर्शकता असलेला हा स्ट्रोक षटकार. येस थँक्यू. गोलंदाज निमिष मोहिते आपल्याला पाहायला मिळतोय. या मोमेंटला कव्हरच्या दिशेने क्लासिकल नजाकत भरलेला स्ट्रोक. अशी फटकेबाजी जर प्रसादने सुरुवातीला केली असती तर कुठेतरी थोडासा दबाव कमी पाहायला मिळाला असता. अर्णव स्पोर्ट्सचा बेलपाडा या टीमची धावसंख्या टोटल स्कोर बोर्डवर आतापर्यंत 51 धावा. आतापर्यंत हे 5वं षटक आहे आणि फक्त 4च चेंडू आतापर्यंत त्याच्या वाटेला आलेत. हा बॉल लाईन चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. शेवटचे 3 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. एक चांगलं बाटेल मैदानाच्या आतमध्ये. अजय स्मृती चषक 2025 सोनारी गावाची अभिमानाची सन्मानाची स्पर्धा. बॅटच्या स्लाइडचा वेध घेतला होता परंतु थेट विकेट कीपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. शरीरापासून थोडासा दूरवर होता. लाईन चांगली होती. जसा टप्पा पडला उंची थोडीशी कमी राहताना आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय.
स्विच इट करण्याचा प्रयत्न, परंतु हँड कॉर्डिनेशन थोडंसं चुकलं, नियंत्रण चुकलं आणि परंतु पंचांचा इशारा आलाय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 52 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 52. या मोमेंटला स्विच हिट केलाय. टायमिंग चांगला आहे. फिल्डर भरपूर वेगाने धावतोय. चेंडू परंतु तेवढ्याच ताकदीची फिल्डिंग आणि सामना जिंकलाय. गारवली देवी बीट्स सोनारी आयोजित सोनारी गावाची मानाची स्पर्धा अजय स्मृती चषक 2025 मधील पहिला सामना जिंकण्याचा बहुमान टीम निशांत 11 दादरपाडा. चला टीम सोनारी 11 सोनारी टीम, आपण टॉस जिंकले. आपण निर्णयाची अंमलबजावणी करा आणि मैदानाचा ताबा घ्या. या सामन्याचा हिरो ज्याने आपल्या बॅटिंगच्या जोरावर मायबाप प्रेक्षकांची मनं जिंकली. एका धावेपासून अर्धशतक राहिलं, परंतु 50 झाली की तेवढं महत्वाचं नाही, परंतु मॅच मला जिंकायची आहे अशी जिद्द असणारा खऱ्या अर्थाने करण मडवी ठरला या सामन्याचा हिरो. तर करण मडवी आपण या सामनावीराचा पुरस्कार घेण्यास